नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। दिवाळी संपली, गोड खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आला असेल, तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी झणझणीत अशी खानदेशी मोदकाची आमटी किंवा मोदकाची भाजी। तर सर्वात आधी आपण मोदकाचं पीठ तयार करणार आहोत। त्यासाठी आपण अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद पावडर टाकले आणि गरजेपुरतंच पाणी टाकायचे। 2 ते 3 चमचे पाणीच फक्त वापरायचं। त्याच्यामध्ये आपलं पिठाचा गोळा तयार होतो, त्याला तेल लावून 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे। ते झाल्यानंतर आपण आता मोदकाच्या आतलं स्टफिंगची तयारी करणार आहे। त्यासाठी मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये सफेद तीळ घेतलेत, छोटी 1 वाटी। ते चांगले भाजून घ्यायचे, कच्चेपणा अजिबात राहायला नाही पाहिजे। तीळ भाजून झाल्यावरती मी त्याच्यात 1 वाटी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी त्याच सेम कढईमध्ये आता आमटीच्या वाटपाची तयारी करते। त्याच्यासाठी मी तेल गरम करून त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, सुकं खोबरं ॲड केलंय, 2 उभे चिरलेले कांदे मी त्यात टाकून घेतलेत आणि सर्व चांगलं भाजून घेतलंय। हे बघा, तीळ आणि शेंगदाणा थंड झाला, त्याचा मी कूट केलाय, जाडसर कूट ठेवायचे। त्याच्यानंतर आपण ते बेसनाचं पीठ जे आहे ते चांगलं मुरलंय, ते आपण लाटून त्याची पारी बनवून जसं आपण मोदक बनवतो तसंच बनवायचं आहे। त्याच्यामध्ये फक्त ते स्टफिंग तीळ आणि शेंगदाण्याचं टाकायचं आहे आणि आपण त्याला मोदकाचा आकार देणार आहोत। जसे आपण मोदक गोड करतो तसेच आपल्याला सेम मोदक करायचे आहेत। एक एक करून आपण सर्व मोदक आता करून घेणार आहोत। तुम्ही ही रेसिपी कधी खाल्ली असाल तर कधी खाल्ली, कुठे खाल्ली, मला कमेंट करून सांगा। आपले सर्व मोदक रेडी करून झालेत। आता आपण आमटी करायला घेणार आहोत। त्यासाठी मी त्याच सेम कढईमध्ये तेल गरम केले, त्याच्यामध्ये मी जिरं टाकलंय। जिरं फुलल्यानंतर मी त्याच्यात वाटण टाकलंय। वाटण करताना मी त्याच्यात कोथिंबीर ॲड केली होती, त्याच्यामुळे त्याला हिरवा रंग आलाय। त्याच्यानंतर मी त्याच्यात मालवणी मसाला ॲड करते, लाल तिखट आणि थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी कांदा लसूण मसाला, हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। सर्व ॲड करून झाल्यानंतर मी त्यात गरम पाणी टाकते। गरम पाण्यामुळे आपल्या पदार्थाची टेस्ट टिकून राहते। चवीनुसार मीठ ॲड करून चांगली उकळी येऊ देणार आहे। 5 ते 7 मिनिटात त्याला उकळी येते। उकळी येत असतानाच आपल्याला ते मोदक सोडायचे त्याच्यात आणि झाकण ठेवून आपल्याला ते शिजत ठेवायचे। आता मोदक शिजलेत की नाही हे आपल्याला कसं कळणार, तर जेव्हा ते मोदकाला खड्डे पडायला लागतात ना, तेव्हा समजून जायचं ते मोदक शिजले आणि ते शिजल्यानं वरती येतात। तर आपल्याला समजेल की आपले मोदकाचं ते पीठ मोदक शिजलेत की नाही आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचे। आपली ही मोदकाची आमटी तयार झाली आहे। तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।